नमस्कार श्रोते हो, कथा कॉर्नरच्या यूट्यूबच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्री व.पु. काळे लिखित तू भ्रमत आहासी वाया या कादंबरीचा पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत. मागच्या भागात आपण ऐकलं की सायरा आणि तिचे बॉस ओंकारनाथ यांच्यामध्ये चर्चा होत होती. तर पुढील भाग आज आपण ऐकूया. आपण इतकं बोलू शकतो कशा? आपल्याला हे बळ कसं आलं? कुणी दिलं? साहेबांनाही हे ऐकवण्याचं सामर्थ्य की उद्धटपणा? त्यांनी आपलं सगळं ऐकून घेतलं. आपल्यासारख्या सामान्य स्टेनोकडून जे जे आपण बोललो त्यावर आपण इतका विचार कधी केला होता? स्वतःला हे प्रश्न विचारता विचारता सायराला अचानक जाणवलं, हे धैर्य आपल्याला कालच्या पंकजच्या रिसेप्शनने दिलं. पंकजच्या वडिलांनी नवीन भाईंनी सायराचं आपलेपणानं स्वागत केलं. पंकज आपल्या शब्दाबाहेर परंपरा तोडून बंड करू शकला नाही, म्हणून सायराचं प्रेम ठोकरलं गेलं. आणि तरीही मुलगी पुष्पगुच्छ घेऊन येते म्हणजे काय? नवीन भाईंनी आपली माफी मागितली. पंकज तोंड चुकवीत होता आणि त्याच्या भावांच्या कपाळावर आठ्या होत्या. तर पंकजची आई काहीतरी बहाणा करून निघून गेली. आपण शांत होतो. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो, हेच खरं. या विविध प्रतिक्रियांपेक्षाही आपण निर्लेप मनाने तिथे गेलो आणि म्हणूनच परतीच्या वाटेवर पिसासारख्या तरंगत आलो. समर्पणात अफाट शक्ती असते आणि जातीवंत प्रेम, ज्वलंत प्रेम केलं असेल तर ते प्रियकराला मुक्त करतं. प्रियकर मुक्त झाला पण पंख आपल्याला फुटले. मातीला अश्रू दिलं की फुलांचं वेड पीक येतं. हे बळ नुसतंच केवळ रिसेप्शनला जाऊन आलो ह्यातून मिळालं का? नक्कीच नाही. तिथून परत आल्यावर मंडलिकाने वृत्तांत विचारला. तो ऐकून त्यांनी विचारलं, आता तुझी प्रतिक्रिया सांग. मला मोकळं वाटतंय. नको वाटणाऱ्या परिस्थितीत आपण होऊन सामील व्हायला वेगळं धैर्य लागतं. अर्थात तुम्ही प्रवृत्त केलं म्हणून मी गेले. मंडलिक काही वेळ गप्प बसले. सर, काय झालं? मी जबरदस्ती केली का? मुळीच नाही. तुमच्या सांगण्यामागे काहीतरी निश्चित भूमिका आहे असं वाटलं तेव्हाच मी तिथे गेले. माझी निश्चित भूमिका आहेच. तुझं व्यक्तिमत्व निर्भीड असावं, रोखटोक पण सरळ, बाणेदार तरीही नम्र आणि त्याहीपेक्षा पारदर्शक. अर्थात विलक्षण धैर्य असल्याशिवाय हे रूपांतरण संभवत नाही. सर, या धैर्याचा प्रश्न कुठे येतो? हे बघ, आपल्या मनात वेगवेगळ्या भावना असतात, पण चेहऱ्यावर त्याचा थांगपत्ता आपण लागू देत नाही. प्रेयस आणि श्रेयस यात आपलं नेहमी युद्ध चाललेलं असतं. प्रेयसकडं आपला कल असतो. श्रेयसला तरीही प्राधान्य द्यावं लागतं आणि स्वतःच्या प्रगतीसाठी तेच आवश्यक आहे. माझी भूमिका आणखीन थोडी वरची आहे. सर, मला जरा सोपं करून सांगता का? मंडलिक म्हणाले, मनात काटे सलत असताना तू चेहऱ्यावर वरवरची प्रसन्नता आणून रिसेप्शनला गेली होतीस ना? आपण मानेनं हो म्हणालो. आता ह्याच्यावरची पायरी म्हणजे अभिनयाचा त्याग करायचा. मनातल्या भावनांवर सामाजिक आचरण लादायचं नाही. मनातल्या भावासहितच प्रकटपणे वागायचं. सर, हे कसं शक्य आहे? हे बघ, हे अवघडच आहे. मनात जे आहे ना तेच चेहऱ्यावर वागवायचं ठरवलं तर त्यासाठी आधी मन घासून पुसून किती लख ठेवावं लागेल याचा विचार कर. वापरलेलं भांड त्याच क्षणी धुतलं तर पाणी कमी लागतं. तुमच्यासारख्या विचारवंत त्याहीपेक्षा सर, गंगेच्या प्रवाहाला सोडून सगळे दूर का गेले? कुटुंब, परिवार, नातेवाईक यांचे संकेत मी झुगारून दिले म्हणून. मला त्यांच्यासारखं खोटं कृत्रिम वागता आलं नाही. अगदी क्षुल्लक कारणासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी माणसं इतकी खोटं बोलतात ना की तो त्यांचा स्वभावधर्म बनतो. मग अशी माणसं ना सतत तणावाखाली वावरतात. मी मुक्त आहे. माझी भूमिका ज्यांना पटते अशी मोजकीच माणसं मला भेटत राहतात आणि त्या भेटीगाठी गप्पा चिरंतन राहतात. आपल्याला बळ आलं ते आपण कृती केली म्हणून आणि मंडलिकांनी स्वच्छ मनाची व्याख्या सांगितली म्हणून. तरी सुद्धा ओंकारनाथांशी हे इतकं बोलली ती सायराच होती का? ती सायराच असेल तर त्या बोलण्याचं विश्लेषण करणारी आत्ताची सायरा कोण आहे? ओंकारनाथ खरं तर सुखी आहेत. वस्तूंवर प्रेम करतात,
केव्हा तरी कोणतंही कारण नसताना ऑफिस डोक्यावर घेतात, कोणालाही फायर करतात आणि त्या क्षणी ऑफिस सोडून कुठेही जातात. आपण या माणसाला कोशातून बाहेर का काढायचं? लेट द कपल यूज इच अदर. त्यात त्यांना आनंद वाटतो. एकमेकांना देण्याची त्यांची तेवढीच कपॅसिटी असेल. आपण त्यांना जित्या जागत्या दुनियेवर प्रेम किंवा विचार का करायला लावायचा? त्यांना खुशाल एकमेकांचा वापर करू दे. मला काय अधिकार? ओंकारनाथ बॉस, आपण स्टेनो. दॅट्स ऑल. यापुढील भाग आपण ऐकूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा कथा कॉर्नर. धन्यवाद.